आई आपण सगळे जण जाऊ का लग्नाला? हो हो, आपण दोघं तिघे जण जाऊ. बाबा येतील लग्नाच्या दिवशी. आपण एक दिवस आधी जाऊ. आता ते माझ्या मामाने एवढा फोन लावला ना, तर जाऊया आपण. हो मग काय तर, आता तेवढ्या माझ्या फोन नाही आला त्या आपाजीचा. हा तर जाऊया आपण. आम्ही आहे, मामा राहील, सगळे जण राहतील बाबा. ते तर लवकर जाणार आहेत. आई मग शाळा आहे तिथे, तर आपण लवकर जाऊया ना. आपली शाळा तर श्यामा शाळेत थोडी आहे अजून. तो लहान आहे, त्याची काय शाळा पडते? आपली शाळा पडते बाबा, ट्युशन नाही बाई. आपण जाऊ बरोबर. कुठं चालले? लग्नाची गोष्ट, लग्नाले. बरं मी काय म्हटलं, आज तुमची रिकंपन आहे का? कायसाठी? नाही मारी कंपनी नाही. ऐकून तर घ्यायचा जरा. रिकंपन नाही कलेक्टरच्या ड्युटीवर. मी काय म्हणतो, अयर घेऊन येऊ ना मग. हा कसं आज वेळ आहे माझ्याकडे, तर घेऊन येऊ, नाही तर मग आणखी होते. आवाय पाहिलं किती आलं, लय अबाय आलं, कोई पाणी येऊ शकते. आता कोण जाते उगाच पाण्यात ओलं पाहिले, ते जाता जाता घेतो नयर नाही दिन सांगून दे, आपण आणते तो. माझा वय नाही दिनू घेऊन देईन का तुम्हाला? हा फक्त सांगा चला म्हटलं ना. आज नाही, आज लय अबाय आलं, पाणी येईन फालतू ओलं होईन. मी झोपतो आता. लयच ऐदी बोळ्याचा माणूस आहे हा, खरंच. फक्त ऐराजात लोक चाल म्हटलं तर नाही. आता सांगा, तर मी एकटी जाऊ येऊ त्याच्यापेक्षा या असते गाडीवर गेलो असतो, आलो असतो पटकन. पण खरं ना, लयच ऐदी आहे हा माणूस. आता पसरेल दिवसभर, पण येत नाही माझ्यासोबत. ऐका मी येतो त्याच्यासोबत. हा बोलली गेली. जे मोठ्यात अभ्यास करतो तुला. चलली मोठी माझ्या संग, जाय अभ्यास कर. आज संध्याकाळी ट्युशन मध्ये टेस्ट घेणार आहे मी. जे अभ्यास कर. अरे भाऊ हे ये ना. अरे पांडू, मी काय म्हणतो तो, ते तू म्हणस ते कोणता ते डेकोरेशन वाले तो वैकीचे आहेत ते, तर ते कसं काय घेतात म्हणजे ते काय डेकोरेशन करतात म्हणजे कसं काय असते बा? ते फुटाणं असते का काही त्याचे डिझाईन आहेत त्याच्या नसतात का? कसं असते कसं ते नेमकं? अरे भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं, मी करतो ते समतो बरोबर. भाऊ तेवढा राहू द्या, तेवढा मंजूच्या काकाला करू द्या. अरे बाई करीन तर तोच, फक्त अंदाज विचारून राहिलो, मला काही माहित नाही बाई त्यातलं. त्या आता आजकाल हाय तर पाहतो आपण लोकांच्या लग्नात फोटो गिटत, पण ते आपण आता कसं आहे बाई, आपलं आहे साधं पद काम. पण आजकाल हाय सारा तालतंबोरा. हा सारं शोकच आहे, फक्त छान शोक देखावा. तर ते त्यानुसार आता जरसं करायला लागते लेकराच्या मनाचं. तुम्ही म्हणून राहिले तर मग म्हटलं, तेच म्हटलं जसं कसं काय असते बा, आपल्या बजेटमध्ये आहे का नाही याच हेच विचारायला आलतो बाई. सांगू ना का बरी, सांगू ना, करू ना, करू समज करू. पाहिजे मग पांडू आपल्या बजेटमध्ये बसूच बरोबर. हा त्याला विचारतो, त्याला म्हणा बा आपल्याला कसं लय लय हे नाही पाहिजे म्हणा. साध्यातली साधी डिझाईन घेसो तू, जशी म्हणजे किंमत पाहून जसं नाही. अरे भाऊ ते मी पाहतो समज, ऐकून आहे ते. हा मी करतो ते सगळं, तुम्ही खर्चाचा नका विचार करू. ते तुमच्या ह्याच्यात नाही लागणार तो खर्च. ऐकून सांगतो मी. ते हळदीचं डेकोरेशन वाला, मेहंदीचं ते एकच जण असते, तोच एक दिवस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डेकोरेशन करून जाते. हो हळदीच्या दिवशी हळदीचं डेकोरेशन करून देते, मेहंदीच्या दिवशी मेहंदीचं, संगीतचं असलं तर संगीतचं. ते लय अलग अलग कार्यक्रम करतात भाऊ आजकाल. 5-6 दिवस पुरते लगन. तर ते त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी करतो ते समजा बरोबर. ते ऐकून खर्च बी तुम्ही नका खर्चाचा विचार करू. अरे नाही रे बा, तसं नाही. तू फक्त लिहून ठेव सगळं. हा बा मग त्या लागे ते मंडप सांगितला, ते मंडपावाले ते ऍडव्हान्स दिला म्हणतो, ते लिहून ठेवा बरं बाबू. हा कसं लक्ष नाही राहिलं तर हे नाही पाहिजे. हा लिहून ठेव. काय जी भाऊ, आता निरा काही ते का लोकांचं घर आहे का? हा म्हणजे आमची कोणी नाही का? हा 1 रुपया लिहायला लागते. आणि मी सांगलं तिच्या काकाले की ते डेकोरेशन बनायचा सगळा खर्च आम्ही देऊ. हा म्हणजे आमची पोरगी नाही का? अरे बा बाई तसं नाही सुनबाई. काय आता मला तर काही बोलायला शब्दच नाही ठेवला त्या भाऊ. ते सोडा, ते काय झालं मग तुम्ही मला ते आचार्याचं कसं काय ठरलं मग? तुम्हाला तर म्हणून राहिलो जाऊ दे कॅटरर्स वाल्याला देऊन द्या. हा 2-4 दिवसाचा त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाका ना. ह्या बाया मी तुम्हाला सांगतो, ते नवरीपेक्षा जास्त गॅस नसतात. येईल 10 घंटे लागतात मेकअप करायला. ह्या पोया काही करतील. हा घरच्या बायाचं स्वयंपाक पाणी, चहा पाणी, पाहुणे रावणीचं फराळ पाणी, हा ह्या काही करतील. मेकअप करतच जाईल. मी म्हणतो तुम्हाला ते लावूनच द्या तुम्ही कॅटरर्स वाल्याला 4-5 दिवसासाठी. काही काम नाही हो भाऊ, उदळा खर्च नका लावू. काही नाही भाऊ, करतात आपल्या गावातल्या बाया बी येतात पोया घ्या करायला. काल 2-3 दिवसापासून
तो काय काय करून थोडे पैसे घेऊन काय काही काम नाही. आम्ही कोणत्या वेळा मेकअप करून राहिलो तसं सुंदर आम्ही दिसायले. काही टोमने नका मारू म्हटलं प्रणवचे बाबा कळते मले बी. काय करतो माय बाई काय करतो बा घरचा स्वयंपाक नाही होत तो ना काय करते माय आता तीर मारते. कुठे चालली रे कुठे चालली हे पुष्पी? घरचं राहायला काम धंदा घरी तर लगन एवढं आणि हे कुठे चालली माय काय करायले? अव मोठी माय सुनबाई म्हणते लग्नाच्या दिवशीच फक्त आचार्य सांगा 2-4 दिवसाचा आणतीला सगळा स्वयंपाक आम्ही बाया करतो म्हणते. बल्ली गेली गोटी एक तिच्या फक्त गोष्टीनच पोट भरवते. हो वय किती नाही. अरे हिच्या एकलीच्या भरोशावर काही नको ठेवू. मी सांगतो वामन तुले हे पाहुणे उपाशी राहायचे वय मला 2-2 दिवस उपाशी ठेवते. पाहुण्याला काय जीव घालीन रे? हे बघ काही उपाशी येतात ह्या. सांगा बरं तुम्ही अशा करत राहतात पा म्हटलं मोठे भाऊ. सांगा आता आम्ही धंदा नाही करत का? तरी मी माझी सासू उलशीत मुली बरं नाही म्हणत. जाऊ दे ना बाई आता सरायला माहित आहे. हा जाऊ दे. बरं ते पाहिन गड्या पांडू मी त्या कॉन्ट्रॅक्टवाल्या संग बोलून नाही तर मग आपल्या त्या गोपाळ खेळवाल्या आचार्याला सांगून देऊ. आपला आचार्य भाऊ बरा आहे ना. ते रे म्हणून 4-5 दिवसासाठी 2 बाया पाठवून द्या पोयाले आणि लगे भाज्या घ्यायच्या बसत्या बाया करतील. 2-3 बायात होणार नाही काय करणार नाहीत काय का लय म्हणजे घरचा पाहुण्याचा स्वयंपाक कसा का लय लोक राहतात. जसं आता तुमचा तो संगीतचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम कायच्या कोणत्या कार्यक्रमातले एक दिवस तर घरची बाई तेवढीच मोकळी राहते. मग काही पाहुणा आला गेला हमको डमको वदरलं करायला तर लय राहते. काही गरज मामा पैसा का झाडाला लागला का? 3 दिवस तो का फुकट देणार आहे का बाया स्वयंपाकाले? लग्नाच्या घरी त्या बायाला सांगतो स्वयंपाकाले ह्या घरच्या बाया का फुकट खाऊ घालतो का? अजिबात आचार्य सांगायचं नाही. मी तर म्हणतो लग्नाच्या दिवशी बी सांगू नको. याच बाईले करायला स्वयंपाक काय करतात? एखाद्या बारीनं केलं तर काय व्हाय चाललं त्याच्यात भल्ला घरी निरा खेसाळ्या लावतात. लग्नाच्या घरी केला स्वयंपाक तर काय काय हात झिंजतात का? का वा पुष्पे पोया लाटल्या 2 टका तुझ्या हाताची मेहंदी मोडते का? हाय आता म्या काय म्हटलं होतं भाऊ? म्या ते म्हटलं तेच आमची बुडी म्हणते तरी बी मला टोमने मारून म्हणते. मी बी हेच म्हटलं की नाही की काही गरज नाही कोणाला सांगायचं ना कॅटरस वाला नाही ना आचारी नाही. करतो आम्ही 2-3 दिवसाचं. तसे आपल्या एटायतल्या बाया येतात स्वयंपाकाले हेच म्हणलं ना म्या. तो काय म्हणतात पा इकूनही मलाच बोलतात आणि तिकूनही मलाच बोलतात. जा बाई किती करा तरी बाई मला नावच नाही बाई या घरात उलस काही. अरे बाई सुन बाई जाऊ दे ते स्वप्नेवलाय ते काही एका घरात राहणं मुश्किल आहे. बरं मी काय म्हणतो भाऊ राजन त्याला पत्रिका गेली का? व्हॉट्सअपवर पाठवली ना रे बाबू. अरे तू पट पाव ना येते का तू व्हॉट्सअपवरच्या पत्रिकेवर? तो तर व्हॉट्सअपवर एअर पाठवायचा होय म्हणजे पत्रिका व्हॉट्सअपवर आली एअर बी व्हॉट्सअपवरच आता. उपट आहे तू पाहुणा त्याने पत्रिका पाठवून द्या लागत होती ना. अरे बा तू हा नाही आला का आपला तो जनार्दन भाऊचा काय त्याच्या घरचं आहे ना कोणतरी राजन त्याले सुनीचा भाऊ आहे वाटते आहे की नाही. सुनीचा बाहेर रस्ता आहे ते. त्याच्याजवळ देऊन त्याला आपुस पोस्ती करते. हो लेख यादच नाही रे मले. हो चालते बरं असं करतो मी पत्रिका आणतो बरं नाव टाकले का दे पाठवून त्या माझ्याजवळ आपल्यावरचं घोंगडं त्याच्या अंगावर टाकून दे सांगता येते की द्याल तर तुमच्या जवळ पत्रिका हे पुरते नाही. हो पत्रिका आणा तुम्ही नाव टाकून मधल्या बा 10-15 पत्रिका माझ्याजवळ द्या बरं मला द्यायच्या आहेत. अरे मग काय ते काय काय हे का जा ना घरी त्या टीव्ही जवळच थैली जट केलाय तुला लागतील तितक्या हे समजेली दे बरं. तो ओळखीचे दोस्त मित्र हे सुनबाईचे सोयरे सगळ्यांनी दे पत्रिका. आपल्या घरी पहिलंच लग्न आहे. हो ते ना म्या ते माल टाकत असतो की नाही आपला अडथे त्याला राहिली एक द्यायची लेख आणि 2-3 जण अजून राहिली. सासरवाडीला पोचते ना पत्रिका. हो बाय आज गेली का पत्रिका? का रे पांडू हिच्या बापाच्या घरी माय ऐराचे पैसे तर लय दिवसाचे दाखवून राहिली तुझी बायको. मा बाप्पानं ऐराचे पैसे पाठवले मा बाप्पानं ऐराचे पैसे पाठवले. साडी आणली लागी फलपिकोले टाकली ब्लाऊज शिवायला टाकलं आणि पत्रिका तर आज गेली. आणि काय का ऐराचे पत्रिका पैसे का मग काय काय हळ्याच्या गळ्यात बांधून पाठवले का? अगो मा तू मुकी राह जाय बरं तो प्रणव काय करून राहिला पाय बरं जाय बरं. तू ऐकत नाही जाय त्याला झोपायला जाय विंटे तो जरा जाय. पुष्पे बा काय म्हणता इकडे हा मी अंग टाकतो तर घंटाकभर अंग टाकतो नाही का वय इकडे काय म्हणता खोटे मला मॅड समजत नाही. तो बापाच्या घरी आज पत्रिका गेली. नयराचे पैसे तू 8 दिवसापासून झटकून राहिली. मा बाप्पाच्या
आपल्या घरचे पैसे आले मी यावर घ्यायला चालली साडी आणली कव कशी चोरी पकडली लावतो बापाले फोन लाव फोन तो माय सगळं बोलतो मी पैराचे पैसे दिले का नाही दिले ते विचारपूसच करतो साजरी आमच्याच घरचे पैशानं कपडे घेतात बापाचं नाव सांगता अरे बा मी काय म्हणतो काय म्हणता ते चाल पर इकडे काम आहे तुला सांग मला चाल लवकर आता का लोट टाका मले काय काम आहे मला कुठे सांगा बोलू द्या मोठे काय म्हटलं ऐकलं का तुम्ही म्हणते की पैसे आले नाहीत म्हणते सांगा आता का पैशावर शिक्का मारणार आहेत का माय बाबा की हे आमच्याच घरचे पैसे आहेत बा तुमच्या घरचे नाहीत नाही तर तुम्ही तुमच्या घरच्या पैशावर शिक्का मारा की तुमच्या घरचे आहेत म्हणून मी तर म्हणतो तुम्ही छापा ना दोघं मायले का जर दोघं मायले का पैसे छापा आणि तुमचे पैसे नॅरेच ठेवा कोणाही पैसे दिले की म्हणता आमच्याच घरचे पाय तुमची माय काय म्हणते मले की राय ना व काऊन डोसं खातं व तिला समजते का व तिले का गुगल पे समजते का फोन पे समजते तिला असं वाटते की कोणी आलं आणि हातातले हातात पैसे दिले बा असं तिला समजते तू काऊन डोसं खात राहिलं पाय ना कशी नवऱ्याला फुल करून राहिली भटक भवानी चोपड्या बोळ्याची येले तर अक्कलच नाही पाय कशी दिला बरोबर दिले अंदर आता गंडवते मा पोर आले अशीच गंडवत आली व माय आयुष्यभर जाऊ दे माय इथं काय घेतलं मना तू कुठे हिंडून राहिला व आजी चाललं तर ती म्हणजे त्याच्या घरी मस्त मस्त काही कपडे काही आणलं सामान आणलं म्हणजे त्यानं हार आणले बांगड्या आणल्या माझ्या दीदीनं बांगड्या हार आणला चल तुला दाखवतो ना असं का तू तर ती होता का तो बाप म्हणे हा हिंडत राहते याला झोपून ठेव चल बाबा झोप नाही तर तो मारीन तुले मग बद काढते माय तो बायकोचा राग लेकावर काढते मा नाताले मारते तो चल बाबा चल मी तुला निजून ठेवतो साजरं जेवतो का बाबू आजी मग वाजता जेवलो ना मी आता नाही जेवत चल तू झोपतो का तू पण झोप मी पण झोपतो चल महाराजा या घरात फक्त महाराजा साजरा आहे नाही तर कोणाला फिकर नाही बाई हाय कुटी बुडी मेरी कुटी खाले भेटते घरात राल जागा आहे म्हणून हाव बाई मी नाही तर म्हणले तर उलशक कुत्र्याची इज्जत नाही या घरात कुत्र पोसत नाही मले तुम्ही माहिती समजा मनानं करते जाऊ दे करू दे तिचं काय घेतलं मा सोन्यासारखा राजा आहे चल चल मी तुला निजवतो आजी मला 5 रुपये दे ना मी तुला सोन्यासारखा राजा आहो ना मग सोन्यासारख्या राजाले फक्त 5 रुपये पाहिजेत संतोष दादानं दुकानात नवीन कुरकुऱ्याचं पाकिट आणलं निळ्या रंगाचं आजी मला ते खायचं आहे ना आजी एक कटोरी आणलं छोटेवाले पोंगे आणले चिप्स आणले काही आणलं मी फक्त एकच घेतो ना आजी दे ना मग मी सोन्यासारखा आहो ना मग सोन्यासारख्या नाताले तू 5 रुपये देत नाहीत का बाई फक्त मी सोन्याचा आहो ना मग मी तुला संग बोलणार नाही तुले काय 5 रुपये कायले 50,000 देतो मी चल तो बापाले मागू चल आजी पण मी एकट्टा 50,000ची कुरकुरे